छान लांब स्लीव्सचा आणि असा युनिक डिझाईनचा जो ब्लाऊज आहे तो तयार झालेला आहे। तर हा ना ब्लाऊज मी भरपूर साड्यांवर वेअर करते। तर नमस्कार, मी सुप्रिया आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते। तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, आनंदी आणि आरोग्यदायी जाओ। तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत। त्याचबरोबर शुभ संध्याकाळ सर्वांना। संध्याकाळची वेळ आहे आणि आता दिवाबत्ती करायची, थोडंफार घरातली कामं जी आहेत ती आवरायची आहेत। आजच्या ब्लॉगमध्ये ना मी तुमच्याबरोबर ना ब्लाऊज विषयी म्हणजे माझ्याकडे जे ब्लाऊज आहेत खणाचे ज्याच्यावर एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं आहे तर तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की त्याच्यावर कुठलं वर्क केलेलं आहे। कारण प्रत्येक वेळेला मी जेव्हा ब्लॉगमध्ये ब्लाऊज वेअर करते ना तेव्हा मला कोणी ना कोणीतरी विचारत असतं की ताई ब्लाऊजवर कसं वर्क आहे, जरा जवळनं दाखवा किंवा ते करताना किती पैसे गेलेले आहेत, ते कसं केलेले आहे। तर म्हटलं चला आज ना माझ्याकडे कुठले कुठले खणाचे ब्लाऊज आहे आणि त्यावर मी कुठली कुठली डिझाईन केलेली आहे तर हे तुमच्याबरोबर शेअर करूयात। तर संध्याकाळची वेळ आहे ना, तर आज बघा गुरुपौर्णिमा आहे। आज सकाळी सकाळी देवपूजा खूप मस्त झाली, छान झाली आणि त्याची व्हिडिओ क्लिप मी पुढे जोडतेच। देवपूजा पण मी तुमच्याबरोबर शेअर करते, पण त्याचबरोबर ना आजच्या व्हिडिओमध्ये मी एक दोन पदार्थ करणार आहे, त्याची रेसिपीसुद्धा शेअर करते। तर आज ना मी आखाड तळणार आहे। खरं तर आखाड की नाही शुक्रवारी किंवा मंगळवारी आपली कुलदैवता जी आहे ते कुलदैवतेच्या म्हणजे कुलदैवतेला नैवेद्य दाखवायचा असतो आखाड महिन्यामध्ये। आखाड तळल्यानंतर तर तो ना त्या वारी तळला जातो खरं म्हटलं तर। पण आता कसं आहे, आज गुरुवार आहे आणि आजीबाबांना की नाही आज ताईंकडे जायचं आहे। तर म्हटलं चला मुलांना थोडाफार खाऊ पण देता येईल। आज जर तळलं तर ते उद्या जाणार आहेत, उद्या निघणार आहेत। उद्या आहे शुक्रवार, आज आहे गुरुवार, आजचा दिवस आहे गुरुपौर्णिमेचा। तर असं आता डिझाईन जे आहेत ना ब्लाऊजच्या मी ते तुमच्याबरोबर शेअर करते। ते वर्क कसं केलेलं आहे, त्याला किती पैसे लागले आणि 3 कलरचे खणाचे ब्लाऊज आहेत ना माझ्याकडं, ते मी भरपूर साड्यांवर वेअर करते। कसं आहे ना ताईंनो, आपण एक 3 कलर असे सिलेक्ट करायचे की जास्तीत जास्त साड्या आपल्याकडं त्या कलरच्या असाव्यात आणि कुठल्याही साडीवर आपल्याला ते खण जे आहेत ते वेअर करता आले पाहिजे। आणि कसं आहे थोडंसं रंगसंगतीचं जरा हे असेल की नाही, म्हणजे आपल्याला कळालं ना की कुठल्या साडीवर कुठला ब्लाऊज छान दिसतोय किंवा कुठं, तर ते आपल्याला ना त्या रंगाचे ब्लाऊज लगेच घेता येतात। तर मी तसंच केलेलं आहे, 3 कलर खणाचे घेतलेले आहेत आणि त्या तिन्ही खणाच्या ब्लाऊजवर वेगवेगळी डिझाईन केलेली आहे आणि अगदी कुठल्याही साडीवर मी ते खणाचे ब्लाऊज घालते ना इतके मस्त दिसतात। आणि ज्या वेळेला मी ते खणाचे ब्लाऊज वेअर करेन ना कोणीतरी मला मार्केटमध्ये आजूबाजूला तुम्ही कमेंट करून विचारत असता, कोणी ना कोणीतरी विचारत असतं। तर म्हटलं चला आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्याबरोबर ब्लाऊजचं वर्क जे आहे त्याचं शेअर करूया की ते कसं केलेलं आहे आणि किती पैसे लागलेले आहेत। तर ब्लॉग कंटिन्यू करा। तर हा जो ब्लाऊज आहे तो तर मी शिवतानाच तुम्हाला दाखवलेला होता। आता मी फ्रंट कॅमेराने शूट करते ना, त्यामुळे तुम्हाला हे स्वस्तिक उलटं दिसेल, पण हे स्वस्तिक उलटं नाही आहे कारण सेल्फी कॅमेराने मी शूट करत आहे। तर झाडं बघा अशी वाळून गेलेली आहेत, पावसाचे दिवस आहेत आणि मला वाटलं पाऊस पडत असेल तर काय पाण्याची गरज नाही, पण इकडे या बाजूला ना पाऊस कमी येतो। आता सगळ्या झाडांना पाणी द्यायचं आहे, तर म्हटलं चला पाणी पण देऊन घेऊया, आधी हे काम करून घेऊया शूटिंगचं। तर इकडे बघा हा आहे, तर अशा कवड्यांचं आहे डिझाईन त्याला बघा। असं मी ना काय केलेलं आहे, जे फॅब्रिक ग्लू असतं, फॅब्रिक ग्लू मिळतं, तर त्याने मी ह्या कवड्या आधी चिटकवलेल्या आहेत आणि त्यानंतर मग इथे बघा इथं बारीक बारीक ना असं होल होतं या कवड्यांना, इथं पण आणि इकडं पण। तर त्या होलने ना मी म्हणजे सुईनं ना मी स्टिचसुद्धा केलेलं आहे। त्यामुळे हे एकदम इतकं पक्कं झालेलं आहे ना, त्याला कसं पण धुतलं ना कसं पण तरी ते अजिबात निघणार नाही, इतकं हे पक्कं झालेलं आहे। तर हे असं ब्लाऊज आहे एक खणाचा आणि सगळे जे आहेत ना ते मी प्रिन्सेस शिवते। तर याला काही मी असं पॅड वगैरे लावलेलं नाही, तर काही काही ब्लाऊज पॅडेड असतात, तर ते मला नको वाटतात। खरं तर ह्याला लावायला पाहिजे होते पॅड, पण शिवताना थोडासा कंटाळा केला। कारण कसं आहे बंद गळा असल्यामुळे ना काय होतं, आतनं इनर घातली
नाही घातली तरीही चालते, म्हणून मग पॅड लावणं गरजेचं होतं, पण मी नाही लावले, कंटाळा केला. तर असं होतं, असा पद्धतीचा एक छान लांब स्लीव्सचा आणि असा युनिक डिझाईनचा जो ब्लाऊज आहे तो तयार झालेला आहे. तर हा ना ब्लाऊज मी भरपूर साड्यांवर वेअर करते. तर एक ग्रीन कलरची साडी आहे माझ्याकडे अशी ही, तर ह्या साडीवर पण एकदम परफेक्ट असा हा मॅच होतो. त्यानंतर ही एक साडी आहे, याचा मी वटपौर्णिमेचा तुम्ही जर व्लॉग बघितला असेल, व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला माहिती आहे. या साडीवर पण हा ब्लाऊज जो आहे तो अगदी परफेक्ट मॅच होतो. त्यानंतर अजून एक ब्लॅक कलरची साडी आहे, त्याच्यावर सुद्धा मी हा ब्लाऊज वेअर केलेला आहे. म्हणजे अगदी एक ब्लाऊज ना मी 4-4, 5-5 साड्यांवर वेअर करते. एकदम म्हणजे जातो परफेक्ट. तर उलटी घडी घातलेली आहे त्यामुळे तुम्हाला दिसणार नाही, पण याचं जे हे आहे वर्क आहे, मिनार आहे, तर ती या ब्लाऊजला मॅच होते ना. तर घातला ना अगदी तुम्ही कुठलाही ब्लाऊज कशावरही घाला, ब्लाऊज परफेक्ट असला ना शिवलेला आणि फिटिंगमध्ये, तर तुम्ही काहीही कशावरही घातलं ना तरी एकदम छान दिसेल. फक्त रंगसंगती, जर ब्लाऊज डार्क कलरचा असेल तर साडी थोडी फेंट कलरची हवी, साडी जर डार्क कलरची असेल तर ब्लाऊज थोडा फेंट कलरचा, असं आपण मॅनेज करायचं आहे. तर हा मी याच्यावर सुद्धा घातलेला होता. एक मी कुठंतरी गेले होते बाहेर, तो ब्लॉग पण मी शेअर केलेला आहे, त्यावर तुम्ही बघितला असाल. तर या साडीवर सुद्धा मी हा घातलेला आहे ब्लाऊज. या साडीवरही हा ब्लाऊज इतका भारी जाईल ना. तर आता ही व्हाईट कलरची साडी आहे, मी फक्त 800 रुपयाला घेतलेली आहे. जवळून तुम्हाला दाखवते डिझाईन, इतकी सॉफ्ट आहे ना ही, तुम्ही बघू शकता एवढी सॉफ्ट आहे, एकदम चापून चुपून बसते. तर ह्या साडीवर सुद्धा हा ब्लाऊज जाणार आहे. तर तुम्हाला आता श्रावण महिन्यामध्ये कधीतरी बघायला मिळेल मी घातलेली. तर हा कशामुळे याच्यावर जातोय तर ते पण मी तुम्हाला सांगते. हे वर्क आहे, हे वर्क याच्यावर मॅच होतं आणि प्लस हा जो कलर आहे ना तो एकदम असा शांत कलर आहे आणि हे स्लीव्स जे कलर जे आहे ना तो एकदम डार्क कलर आहे. तर त्यामुळे ना ह्या दोघांचं कॉम्बिनेशन पण एकदम भारी दिसणार आहे. कधीतरी मी तुम्हाला वेअर करून दाखवेनच. तर आणि हा पण ब्लाऊज बघा, हा पण याच्यावर जातोय, काही हा ब्लाऊज ना आपण भरपूर साड्यांवर वेअर करू शकतो. त्यामुळे माझा पैसा वसूल आहे. मी हा खण जो आहे ना तो 180 रुपयाचा फक्त घेतलेला आहे आणि काय एक 30-40 रुपयाच्या कवड्या असतील. आणि कवड्या खरं तर मला इथं पण लावायच्या होत्या, अशा छान खूप छान दिसल्या असत्या. तर असा पैसा वसूल केलेला आहे, पैसा वसूल ब्लाऊज झालेला आहे हा. तर असो, हा ब्लाऊज मी याच्यावर सुद्धा मी वेअर करू शकते. आता अजून एक ब्लाऊज आहे, तर ब्लाऊज दुसरा दाखवते मी. मग हा एक खणाचा झाला, त्यानंतर देवा काय रे, तर हा एक खणाचा ब्लाऊज आहे. तर हा तुम्हाला ना नेहमी मी घातलेला दिसत असेल, कुठल्याही साडीवर मी हा ब्लाऊज घालते. तर हे बघा, असं एम्ब्रॉयडरी वर्क आहे याला आणि हे बघा हे असं आहे. एका जागेवर बसा. हे बघा मित्रांनो, अंगूर सापडला. अंगूर नाहीये ते, उंबर आहे. बस एका जागेवर बस, चाल. तर हे जे बघा वर्क जे आहे ना व्हाईट कलर मध्ये मी करून घेतलेलं आहे सरस्वतीचं. तर हे सरस्वतीचं वर्क जे केलेलं आहे ना, तर हा ब्लाऊज जो आहे तर सरस्वतीचं पूजन दसऱ्याच्या वेळेला होतं. पाठीवर आपण अशाच पद्धतीचं बघा चिन्ह काढतो आणि त्याचं पूजन करत असतो. तर सणावाराला पण एकदम परफेक्ट आणि रोजच्या वापरासाठी सुद्धा एकदम परफेक्ट हे असे ब्लाऊज आहेत. तर 2-3 ब्लाऊज मी असे शिवून घेतलेले आहेत. आता हे कापड पण मला काय 150-180च्या आसपास पडलं असणार आहे आणि शिवलाय हात आमच्या ताईंनी. मी आमच्या नंदबाईंना हा ब्लाऊज दिला होता, त्यांनी घातला, नंतर त्यांना आवडला नाही, मग त्यांनी मला आणून दिला आणि मी घातला, असं झालं ते. तर त्यांनी शिवलेला आहे हा ब्लाऊज. तर हा असा वी नेक काढलेला आहे त्यांनी, असं वी नेक तुम्हाला दिसत असेल पुढून, तसं वी नेक आहे आणि प्रिन्सेस आहे, पॅड वगैरे काही नाही. तर हा ब्लाऊज ना मी याच्यावर घालते, तुम्ही तर ब्लॉगमध्ये नेहमीच बघता. याच्यावर फक्त नाही हा होणार, घातला तरी कसा दिसेल काय माहिती नाही, पण हा पण डार्क कलर आहे आणि हा पण डार्क कलर आहे, त्यामुळं जरा नंतर ह्याच्यावर पण मी इथं नेहमीच घालते. तुम्ही बघताय ग्रीन आणि रेडचं पण चांगलं बऱ्यापैकी कॉम्बिनेशन होतं. असो, तर हा येल्लोवर पण घालू शकते मी आणि बरंच आहे अजून. व्हाईटवर पण एकदम मस्त जाणार आहे, काही हरकत नाही, हे पण छान दिसणार आहे. तर असो, आणि याच्यावर तर मी हमखास घालते, कारण हा ब्लाऊज आहे ना मी ह्या साडीसाठीच तयार करून घेतलेला आहे. या साडीला पण असंच सरस्वतीचं डिझाईन आहे, तुम्हाला मी दाखवते.
हां हे बघा तुम्हाला दिसेल. तर खास मी ह्या साडीसाठी हा ब्लाऊज तयार करून घेतलेला होता, पण हा ब्लाऊज भरपूर साड्यांवर गेला. आता पदर जो आहे त्याचा ग्रीन कलरची काठ आहेत, याला पण अशी छान ग्रीन कलरचे काठ आहेत आणि याला असं बघा चोळीसारखे काठ आहेत ह्या साडीला. आणि ही साडी फक्त 500 रुपयाला आम्हाला, मी पुण्याला काहीतरी करायला गेले होते, असं दादांबरोबर एक मीटिंग होती, कशाचं काहीतरी होतं त्याच्यासाठी गेले होते आणि तिथं आम्हाला साड्यांचं दुकान दिसलं ना, तर दादांनी मला ही साडी घेतली आणि त्यावेळेला नेमकी संक्रांत होती ना, म्हणून ब्लॅक कलरची साडी घेतली. तर असा ब्लॅक कलरचा युनिक पॅटर्न माझ्याकडे आहे, मला ही साडी खूप आवडते. तर असो, तर ही बघा ही असं आहे सरस्वतीची डिझाईन, म्हणून याच्यावर पण ही अशी सरस्वतीची डिझाईन करून घेतलेली आहे असं. तर आता अजून तिसरा एक ब्लाऊज. तर हा एक ब्लाऊज आहे, अशी ही खणाची साडी आहे माझ्याकडे. आणि ह्या खणाच्या साडीवर आता याला तरी झाले असतील 4-5 वर्ष तरी झाले असतील या ब्लाऊजला. तेव्हा खूप ट्रेंडिंगला होत्या अशा डिझाईन, नथ पॅटर्न वगैरे करून मिळायचं, म्हणजे नथच सगळीकडे, सगळ्यांच्या ब्लाऊजवर नथच दिसायची. तर म्हटलं आपण वेगळं काहीतरी करूया, म्हणून मग मी इथं तुळस काढली. आता तुम्हाला हे स्वस्तिक पण तुळशीचा जरा उलटा दिसत असेल, सेल्फीने मी शूट करते, सेल्फ कॅमेराने मी शूट करते त्याच्यामुळे असं. तर याच्यावरची डिझाईन तुम्ही बघू शकताय, दिवा वगैरे एकदम इतकं छान काम केलेलं आहे ना. तर हे वर्क बघा तुम्ही एकदम जवळून बघा. तर दिवा तर किती सुंदर दिसतोय बघा इकडे, त्याची वात वगैरे, हे बाकीच्या या सगळ्या बारीक बारीक गोष्टी आहेत ना, खूप सुंदर सुंदर केलेल्या आहेत त्यानं. तर या वर्कचे ना 350 रुपये घेतलेले आहेत. आणि ब्लाऊज काय साडीमध्ये होताच, तर स्टिच तर मी स्वतः केलेलं आहे. फक्त 350 रुपयामध्ये मी हे वर्क करून घेतलेलं होतं. आणि ह्याचं वर्क करण्याचे ना मला किती 150 रुपयाच्या आसपास खर्च आला असावा. तर ह्याचं आणि कवड्या मला 30-40 रुपयामध्ये मिळाल्या, त्यामुळे कवड्यांचं मी असं स्वस्तिक केलं. तर अशा पद्धतीनं असे ब्लाऊज माझ्याकडे आहेत. बऱ्याच जणांचे प्रश्न होते, ब्लाऊज दाखव, जवळनं डिझाईन दाखव, ब्लाऊज छान असतात. आणि बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत की, बऱ्याच जणी नाही, एकच ताई ज्या आहेत ना त्या आपल्याला कमेंट करतात की ताई ब्लाऊज स्टिचिंग दाखवा किंवा ब्लाऊज कटिंग दाखवा. तर काय होतं ना, मी ब्लाऊज जे शिवलेले आहे ना ते खूप वर्षापूर्वी आता मी शिकलेले आहे, आणि तेवढंसं गणित माझ्या डोक्यामध्ये नाही आहे की ब्लाऊजचं माप कटिंग करायला मी जर बसले ना, पेपर कटिंग करायला पटापट करू शकते, पण मला आठवेन असं झालेलं आहे. आणि जे मला येत नाही ते मी तुमच्यापर्यंत कसं पोहोचवणार असं वाटतं. त्यामुळे मी ब्लाऊज कटिंगचा जो व्हिडिओ आहे तो केलेला नाही आहे. तसं वया वगैरे माझ्या पडलेल्या आहेत. जरासं थोडासा ताण दिला ना डोक्याला तर सगळ्या गोष्टी येतील, पण तो ताणच नको वाटतोय मला. तर असो, म्हणून मी जे ब्लाऊज स्टिचिंगचे आणि कटिंगचे व्हिडिओ बनवत नाही. बाकी ब्लाऊज मी माझे शिवते रोज असतात शिवायला. थोडासा वेळ जो आहे ना, तर तो रोज मी मशीन कामासाठी देत असते. तर हे जे आहे ना डिझाईन, ते पण मीच केलेलं आहे स्वतःच. तर ह्या पाकळ्या आहेत अशा. हे वेगळं कापड आहे आणि हे वेगळं कापड आहे, हे या साडीतलं कापड आहे. तर झालं असं, तर याची लेस जी होती ना ती खूप म्हणजे कमी होती, बाहीला पुरतच नव्हती. आणि मग बाहीला काय डिझाईन करावी असं मी विचार करत होते. तर असं पद्धतीनं बघा, असं गोट घातलेलं आहे एकदम बारीक असं, आणि अशा पद्धतीनं पाकळ्या करत मी ही डिझाईन जी आहे ती अशी तयार केलेली आहे. खूप छान दिसतात अशा सुद्धा बाह्या. आणि थोडीशी त्याची लेस उरली होती ना, तर ती बघा इकडे पाठीमागे मी लावून टाकलेली आहे. तर अशा पद्धतीनं, म्हणजे तुम्हाला दिसत असेल, हां अशा पद्धतीनं ना अशी डिझाईन जी केलेली आहे. तर इकडे गोट घातलेला आहे साडीच्या कापडाचा, एकदम बारीक असा गोट तुम्हाला इथं दिसत असेल येलो कलरचा. तर असं खूप बोलणं झालं आता. असो, आता आपण कामाला लागूयात आणि ब्लॉग इथून पुढे कंटिन्यू करत छान रेसिपीज बघा. आणि थोडंफार जरा आवर पण करायचं आहे, क्लिनिंगचं पण काम करायचं आहे, ते मी तुमच्याबरोबर पुढे व्हिडिओमध्ये शेअर करतेच. व्हिडिओ कंटिन्यू करा. तर शुभ सकाळ मंडळी, सकाळची वेळ आहे आणि आजचा वार आहे शुक्रवार. सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलंच की आज आजी बाबांना ना ताईंकडे जायचं होतं, तर त्यामुळेच माझी आवरावर इथं चाललेली आहे. रात्री व्हिडिओ कंटिन्यू नाही करू शकले, कारण उशीर पण झाला होता खूप. मी गुलाबजाम करायला घेतले ना की मग खूप उशीर झाला, आणि मग नेहमीप्रमाणे स्वयंपाक रोज रात्रीचा आणि मुलांचा अभ्यास, मग असं करताना खूपच उशीर झाला. आणि मग अजून एखादी रेसिपी जर मी करत बसले असते ना तर अजूनच उशीर झाला असता झोपायला. आधीच 12-12:30 वाजले होते, त्यामुळे मग मी कुठलीच रेसिपी तुमच्याबरोबर आखाड महिन्याची शेअर नाही करू शकले. तर आत्ता सकाळची वेळ आहे आणि माझी डब्याची गडबड चालू झालेली आहे. तसंच आजीबाबांचा चहा नाश्ता त्यांचा आटपून त्यांना सुद्धा जायचं आहे.
तर आमच्या ताईंचं गाव आहे फलटण, तुम्हाला माहिती असणार आहे कारण बरेचदा मी बरेच ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे आणि त्यांची ओळखसुद्धा करून दिलेली आहे. तर आत्ता जे काही नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती नसेल तर त्यांच्यासाठी सांगते. तर असो, आता सकाळची वेळ आहे आणि नेहमीप्रमाणे मी अन्नपूर्णेचं पूजन करते, हे तुम्हाला माहिती आहे आणि रोज करते. तर आज ना म्हणजे काल गुरुपौर्णिमेला ना नवीन गॅस शेगडी घेतलेली आहे. ही सनशाईन कंपनीची शेगडी आहे आणि खूप छान पद्धतीनं चालते. तर मला असं वाटायचं की मी 4 बर्नरची शेगडी घेतली ना तर किचन कट्ट्यावर खूप अडचण होईल आणि म्हणजे मग काहीच करता येणार नाही, पण तसं झालंच नाही ताईंनो. उलट भरपूर जागा राहिलेली आहे किचन कट्ट्यावर. तुम्ही पाहत असाल आजूबाजूला मला इतकं छान वावरता येतंय ना आणि इतकं छान पटापट काम करता येते कारण किचन कट्ट्यावर ना शेगडी एका बाजूला व्यवस्थित अशी बसलेली आहे आणि तुम्ही बघत असाल तर जागा खूप कमी घेते ही शेगडी. आणि नवीन शेगडी घेतलेली आहे ना, एखादी नवीन वस्तू जर असेल ना घरामध्ये आणि आपण ती पहिल्यांदा जेव्हा वापरतो ना तेव्हाचं फील काही वेगळंच असतं बघा ताईंनो. एकदम मस्त फिलिंग येत होतं मला, कामं पण इतकी पटापट होत होती ना आणि खूप हॅपी झाले होते मी. तर फायनली आता 4 बर्नरची शेगडी घेतलेली आहे. तर अन्नपूर्णेचं पूजन केलं आणि मग लगेचच कामाला लागलेली आहे. तर आज आपल्याला करायची आहे चवळीची उसळ. तर आता काय करते माहिती आहे का ताईंनो, मी चवळीची उसळ आता बघा कधी हुलगाची उसळ असते, कधी मटकीची उसळ असते, तर आज चवळीची उसळ. तर चवळी आणलेली आहे. नेहमी काय करतो आपण, कडधान्य आपल्या घरामध्ये असले ना की ते भिजत घालतो आणि मग ते छान बांधून ठेवतो. मग 2 दिवसांनी त्याला मोड येतात आणि मग आपण मोड आलेल्या कडधान्यांची उसळ वगैरे आमटी वगैरे करतो. तर आम्ही तर उसळच करतो डबाला. पण आता कडधान्य मी किराणा मालाच्या दुकानातनं घेत नाही. काय होतं ना, कीड वगैरे लागते आणि आमच्याकडे ना बघा अशा पद्धतीची भिजवलेली जी उसळ म्हणजे मटकी म्हणा, हुलगे आणि चवळी, तर हे ना सगळं भिजवलेलं मिळतं आणि जास्त भरपूर प्रमाणामध्ये मिळतं. 10 रुपयाची 15 रुपयाची जर मटकी उसळ तुम्ही काही जरी घेतलं ना, म्हणजे हे हुलगे म्हणा किंवा चवळी म्हणा, हे छोले भिजवलेले मिळतात. तर ना इतके स्वस्त मिळतात ना आणि भरपूर मिळतात पण, म्हणजे एका टायमिंगची भाजी होईल इतकं मिळतं. तर मी असा विचार करते की ते किराणा मालामध्ये कडधान्य म्हणजे घेण्यापेक्षा आणि त्याला कीड लागण्यापेक्षा अशा पद्धतीनं कडधान्य मोड आलेले डायरेक्ट भिजवून म्हणजे घेतलेले आणि खाल्लेले बरे. म्हणजे काय होतं, पैसा तिथं सेविंग होतं जास्त आणि मेहनतही आपली वाचते. म्हणून मग आमचा आठवडी बाजार जेव्हा असतो सोमवारी, तर तेव्हा ना आमच्या मटकीवाल्या मावशी ज्या आहेत आम्ही नेहमी तिथून घेतो. त्यांच्याकडे खूप छान आणि निवडलेले स्वच्छ असे धान्य भिजवलेले असतात ना, तर तिथूनच आम्ही 10-15 रुपयाला हुलगे, मटकी, छोले, चवळी हे सगळे पदार्थ म्हणजे कडधान्य जे आहे ते आणत असतो. तर असो, आता बघा मी धूप लावलेला आहे किचन कट्ट्यावर आणि रोज लावते. तर मी धूप लावल्यानंतर काय करते माहिती आहे का ताईंनो, धूप बऱ्यापैकी छान पेटला ना की त्यावर एक कापूर ठेवून देत असते. साधा कापूर ठेवा किंवा भीमसेन कापूर ठेवा. यानं काय होतं ना, कापराचा वास इतका छान घरभर दरवळतो आणि इतकं भारी वाटतं ना, खूप पॉझिटिव्ह वाटतं. आपल्या किचनमधली म्हणा किंवा घरातले जे कोंडट वातावरण झालेलं असेल दमट, तर एकदम फ्रेश फील होतं. हवा एकदम शुद्ध होते, इतकं भारी वाटतं ना. तर ही माझी सवय जी आहे ना ती खूप आधीपासून इतकं भारी वाटतं ना, म्हणून मी किचन कट्ट्यावर देवपूजा झाली ना, देवघरात जवळ धूप पेटवला मी आणि घरभर पसरवते आणि लगेच किचन कट्ट्यावर आणून ठेवते. तुम्ही रोज पाहत असाल तर असं एकदा करून बघा, नक्कीच तुम्हाला वेगळं फील होईल. तर असो, आता इकडे मी ना मटकीची उसळ मटकी नाही, चवळीची उसळ घालायला घेतलेली आहे आणि झटपट आता चवळीची उसळ झाली की लगेचच आपल्याला चपात्या वगैरे लाटून घ्यायचे, मुलांचे डबे वगैरे भरून घेणार आहे. तर आता नाश्त्याची तयारी करते. खरं तर मी चवळी पाठीमागे शिजत घातलेली आहे कुकरवर. अलीकडच्या गॅसवर मी दूध तापवून घेतलेलं आहे आणि पलीकडच्या गॅसवर नाश्त्याची तयारी करत आहे. आत्ता तुमच्या दादांनी मी केलेले जे गुलाबजाम आहेत रात्री केलेले, तर ते भरायला घेतलेले आहेत. तर भाच्यांसाठी त्यांच्या आणि त्यांच्या बहिणीसाठी, तर त्यांचं प्रेम आहे त्यांच्यावर, बहिणीवर पण खूप प्रेम आहे आणि भाच्यांवर पण. तर दोन्हीही साहिल आणि साहिली तुम्ही बघत असाल व्हिडिओमध्ये, तर दोन्हीही मुलं काय होतं ना, शिक्षणासाठी बाहेर आहेत आणि मग कधीतरीच घरी येतात आणि बाहेर काय एवढं जेवण व्यवस्थित चांगलं मिळत नाही.
आणि घरी आले की पोटभर जेवतात. खरं तर अजून मी काहीतरी करून द्यायला पाहिजे होतं, पण माझ्याकडे वेळच नव्हता तेवढा. तर आखाड महिन्यात आपण काहीतरी आखाड तळतोच, तर मला सुद्धा तळायचा होता, पण मला तितकं त्या वेळामध्ये ते कामं जी आहेत ती पटपट आटपता आली नाही. फक्त गुलाबजामच मी करू शकले आणि गुलाबजामचे गोळे वळताच खरं तर 1-1.5 तास निघून गेलेला होता. जास्त होतं गुलाबजामचे, 400 ग्रॅमचं पॅकेट होतं ना, त्याच्यामुळं मग जरा वेळ लागतो तळायला पण आणि गोळे वळायला पण, पीठ मळायला पण. मग परत ते झालं की स्वयंपाकाची सुरुवात असं. तर असो, आता तुमच्या दादांनी भरायला घेतलेला आहे डबा आणि बाकीचं धान्य वगैरे काय थोडंफार असेल ना, तर ते आजी बाबा भरत आहेत. आता मी इकडे भात परतून घेतलेला आहे आणि फोडणीचा भात जो आहे ना, तर तो मी मुद्दामच जास्त घातला होता रात्री भात, कारण परतलेला फोडणीचा भात रात्रीचा सगळ्यांना आवडतो म्हणून मी रात्री मुद्दाम जास्त भात घातला होता. सगळ्यांनी नाश्ता वगैरे केला आणि उसळ चपाती सुद्धा झाली होती माझी. एकंदरीत आमचं 10 वाजता जेवणच होतं सगळ्यांचं. आणि आता इकडे भरायला घेतलेली आहे गाडी. थोडीशी ज्वारी, थोडंसं धान्य, थोडं सगळं घेऊन जातात. आणि तिकडनं ताई आम्हाला मग नारळ, त्यांच्याकडे नारळाची झाड आहेत, नारळ, चिक्कू असं काही देत असतात. तर असं आहे. थोडीशी ज्वारी जी आपल्या रानातली आहे ती त्यांच्यासाठी घेऊन जाणार आहोत. आणि आजी बाबा आता निघालेले आहेत लेकीकडे त्यांच्या. खरं तर मी पण जाणार होते, पण मुलांना सुट्टी नसल्यामुळे मग माझं जे आहे ते कॅन्सल झालं. आता मुलांना दादा सोडून स्कूलमधनं आलेले आहेत. आखाड महिन्याची रेसिपी जी काय आहे ती पुढच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करेन. आजच्या ब्लॉगचा शेवट मी इथंच करते. परत आपण पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मजेत राहा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा. बाय बाय.